नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर आपण सुरुवात करणार आहोत. तर हा चॅप्टर 9वी 10वी 11वी 12वी साठी खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. कारण तर पूर्ण ह्या चॅप्टर मध्ये पूर्ण ज्या बेसिक काही गोष्टी आहेत, तर हा व्हिडिओ मी बनवत आहोत 10वी साठी. पण 9वी 10वी 11वी 12वीचे विद्यार्थी देखील हा व्हिडिओ पाहू शकतात. कारण ह्याचं पूर्ण डिटेल तुम्हाला आता जे 10वीला विद्यार्थी त्यांना 9वीला झालेला आहे, जे आता 9वीला असतील त्यांना 10वीला होणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ किंवा हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. आणि विशेष म्हणजे काय, तुम्हाला 11वी 12वी नंतर तुम्ही सायन्स घेतल्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये देखील ह्या चॅप्टरचा फॉर्म्युल्याचा यूज केला जातो. तर मी तुम्हाला एकदम सोप्या स्टेपनं किंवा सोप्या पद्धतीने हा चॅप्टर सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित फक्त सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा. जर कोणाला काय अडचण असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकतात किंवा पाठवू शकतात. तर पहा आता, तर आपण चॅप्टरचं नाव काय आपल्या ट्रिग्नोमेट्री, तर आपण मराठीतून त्रिकोणमिती असं म्हणतो. मराठीतून काय म्हणतो? त्रिकोणमिती. आता ह्याच्यात फक्त फंक्शन आले बघा. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, क्वाड थिटा, एकूण 6 फंक्शन आहेत. तुम्हाला त्याच्याविषयी मी माहिती सांगणार आहे. आपण सुरुवात अशी करू. तर पहा आता, लक्ष द्या फक्त व्यवस्थित. समजा हा एक ट्रायंगल आहे, बरोबर आहे. तर मी ह्याला नाव देतो ए बी सी. इथं असतो 90 डिग्री. इथं आपल्याला थिटा इथं दिलाय, बरोबर आहे. आपल्या पुस्तकात अशी डायग्राम दिलेली असेल. मी त्या डायग्रामच्या टाइप मध्ये सांगतो. आता इथं पहा, साइन थिटा इक्वल टू पुन्हा कॉस थिटा आणि टॅन थिटा. लक्ष द्या व्यवस्थित. आपल्याला 3 जर समजले तर बाकीचे 3 तुम्ही सांगू शकता. आता साइन थिटा बरोबर काय फॉर्म्युला असते? साइन थिटा बरोबर काय असतो? कॉस थिटा बरोबर काय असतो? आणि टॅन थिटा बरोबर काय असतो? साइन थिटा म्हणलं की बघा, अपोजिट साइड म्हणजे कशाची अपोजिट साइड? थिटाच्या अपोजिट साइड्स अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड्स अपॉन ऍडजसंट साइड म्हणजेच काय? साइन थिटा. आता तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. कॉस थिटा म्हणलं की ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आणि टॅन थिटा म्हणलं की अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. पहा आता, लक्ष द्या. तुम्ही म्हणता सर आम्हाला हे समजलं नाही कसं? तर बघा, एक लक्षात ठेवा. साइन थिटा म्हणलं, थिटा काय आहे? इथे आहे थिटा, बरोबर आहे. साइन अपोजिट साइड काय थिटाच्या? ए बी. मी इथे लिहितो ए बी अपॉन हायपोटेन्यूज काय? हायपोटेन्यूज सगळ्यांना लक्षात येतो की राईट अँगलच्या समोरच्याला आपण काय म्हणतो? हायपोटेन्यूज. म्हणजे हायपोटेन्यूज काय आहे? ए सी. आता बघा, ऍडजसंट साइड थिटाचे ऍडजसंट म्हणजे काय? लगतची. बघा, मराठीतून अपोजिट साइड म्हणजे काय? समोरची बाजू, समोरील बाजू भागिले कर्ण. इथं काय म्हणतो? ऍडजसंट म्हणजे लगतची, त्याला चिटकून असणारी. मग लगतची बाजू कोणती झाली? इथं BC अपॉन हायपोटेन्यूज AC. टॅन म्हणलं की काय? AC कटणार म्हणजे इथं काय राहणार? AB अपॉन BC. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता पहा, हे नाही तुम्हाला काही समजलं, ह्याच्यात एक शॉर्टकट आहे. मी तुम्हाला शॉर्टकटनं सांगतो. साइन थिटा म्हणले काय लक्षात ठेवायचं? अपोजिट साइड्स अपॉन हायपोटेन्यूज. कॉस म्हणले की ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आणि टॅन म्हणले की अपोजिट साइड्स अपॉन ऍडजसंट साइड. आता बघा, तर हे तुमच्या पुस्तकात तुम्हाला त्या बॉक्स मध्ये भरायचे. आता बघा, शॉर्टकट काय लक्षात ठेवायचं? साइन म्हणले की O हिरो म्हणायचं. साइन म्हणले काय म्हणायचं? O हिरो. कॉस म्हणले काय म्हणायचं? ए हिरो. आणि टॅन म्हणले काय म्हणायचं? ओ अण्णा. बघा, हे जर तुम्ही नाही तर परीक्षेत असं लिहिता तसं लिहावं नका. फक्त तुम्हाला समजण्यासाठी एक शॉर्टकट आहे. ओ हिरो. ओ म्हणजे अपोजिट साइड, एच म्हणजे हिरो. ओ हिरो, ए हिरो, ओ अण्णा. काय म्हणायचं? ओ हिरो, ए हिरो, ओ अण्णा. नाही तर घरी कोणी असलं त्याला म्हणतात. तर नाही तर म्हणजे ओ अण्णा म्हणजे काय? अपोजिट साइड्स अपॉन ऍडजसंट साइड. म्हणजे एक शॉर्टकट आहे. तुम्हाला काहीच लक्षात बसत नसलं की ओ हिरो, ए हिरो, ओ अण्णा म्हणायचं. ओ हिरो, ए हिरो, ओ अण्णा. हे एक लक्षात ठेवा. आता बघा, आता हे झालं साइन, कॉस, टॅन. आता साइनच्या उलट कोसेक असतो, हे एक लक्षात ठेवा. साइनच्या उलट काय असते? कोसेक थिटा. कॉसच्या उलट असतो सेक थिटा. आणि टॅनच्या उलट असते क्वाड थिटा. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता तुम्हाला जर क्वाड थिटाचा रेशो विचारला तर ऍडजसंट साइड्स अपॉन
अपोजिट साइड, फक्त ह्याच्या उलट करायचं, AO HA HO. हा आलं लक्षात? फक्त हे 3 लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी. काय लक्षात ठेवा? साइन म्हणलं की O हिरो, कॉस म्हणलं की A हिरो, टॅन म्हणलं की O आणला. हे लक्षात ठेवा, हे शॉर्टकट खूप महत्त्वाचं आहे. आता पहा ह्याच्यानंतर आपल्याला लागणारे फॉर्म्युले तुम्ही लिहितो, बेसिक फॉर्म्युले. फर्स्ट नंबर पहा, sin थीटा, sin थीटा इक्वल टू 1 बाय कोसेक थीटा. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, साइनच्या उलट कोसेक असतो. तर मग मला सांगा, कोसेक थीटा इक्वल टू 1 बाय sin थीटा होणार. म्हणजे साइनच्या उलट कोसेक तर कोसेकच्या उलट साइन. आता भागाकार तिकडे गुणाकारात गेले म्हणजे तुम्ही असं लिहू शकता, कोसेक थीटा इनटू sin थीटा इक्वल टू 1. म्हणजे एकापासून किती तयार होतात? 3 फॉर्म्युले तयार होतात. मग sin थीटा इक्वल टू 1 बाय कोसेक थीटा, कोसेक थीटा इक्वल टू 1 बाय sin थीटा आणि कोसेक थीटा इनटू sin थीटा इक्वल टू 1. हे झालं 3. आपण एकच डोक्यात लक्षात ठेवायचं, साइनच्या उलट कोसेक, टॅनच्या उलट कॉट, सेकच्या उलट कॉस. त्या गोष्टी लक्षात ठेवा. आता 2 नंबरला काय घेऊ आपण? कॉस. कॉसला तुम्ही काय लिहू शकतात? कॉस थीटा इक्वल टू 1 बाय सेक थीटा. सेक थीटा इक्वल टू काय लिहू शकतात? 1 बाय कॉस थीटा. आणि मला सांगा, सेक थीटा इनटू कॉस थीटा इक्वल टू 1 लिहू शकतात तुम्ही. या 3 आयडेंटिटी म्हणजे एकाच्या 3. मग जरी इथं काय कन्फ्यूज होत असलं, साइनच्या उलट कोसेक, कोसेकच्या उलट साइन, हे लक्षात ठेवा. साइन कॉसच्या उलट सेक, सेकच्या उलट कॉस. आता हे तर शेवटचं सर्वांच्या लक्षात राहील. टॅन, टॅनच्या उलट कॉट म्हणजे 1 बाय कॉट, कॉटच्या उलट कॉट थीटा इक्वल टू 1 बाय टॅन थीटा. बरोबर आहे. आणि कॉट थीटा इनटू टॅन थीटा इक्वल टू कॉट थीटा इनटू टॅन थीटा इक्वल टू 1. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. टॅन थीटा इक्वल टू 1 बाय कॉट थीटा, कॉट थीटा इक्वल टू 1 बाय टॅन थीटा आणि कॉट थीटा इनटू टॅन थीटा इक्वल टू 1. ह्या पूर्ण बेसिक गोष्टी हे झाले. आता फॉर्म्युला आणखी तुम्हाला आपल्याला 3 बेसिक आयडेंटिटी लिहायच्या. कोणत्या? 3 बेसिक आयडेंटिटी. तर त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आता त्याची पहिली आयडेंटिटी मी सांगतो, मी तर लिहितो. फर्स्ट आयडेंटिटी, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. खूप महत्त्वाचं आहे आपल्याला हे, कारण प्रत्येक प्रॉब्लेमला ही आयडेंटिटी वापरायच्या. पहिली आयडेंटिटी काय? मग sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आता सेकंड आयडेंटिटी पहा, 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. पहिली आयडेंटिटी sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. सेकंड आयडेंटिटी 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. आणि थर्ड आयडेंटिटी लक्षात ठेवा, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. आता बघा, आता थीटाचा कोणता पण अँगल लिहू शकतो, A B C D जे दिला असेल ते आपण लिहू शकतो. आता या 3 बेसिक फॉर्म्युल्यापासून आपण 9 फॉर्म्युले तयार करू शकतो. म्हणजे ह्याच्यापासून 3, यापासून 3, यापासून 3. कसं? आता जर आपल्याला असं गरज पडली, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आहे, आपल्याला sin ची गरज पडली, तर sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर थीटा लिहू शकतात. किंवा cos ची पडली, ह्याला तिकडे टाका, cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर थीटा लिहू शकतो. इतर तर पण तसंच प्लस cot स्क्वेअर थीटा इकडे टाकलं, मायनस झालं, म्हणजे cosec स्क्वेअर थीटा मायनस cot स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 लिहू शकतात. म्हणजे ह्या आयडेंटिटीला तुम्ही चेंज करू शकता. 3 ह्याच्यापासून 3 3 3 3 3 नो फॉर्म्युले तयार होतात. पण ह्या 3 तुम्ही आयडेंटिटी पाठ ठेवा. बरोबर, बाकी तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आणि याच्यानंतर आणखी 1-2 फॉर्म्युले लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा चॅप्टरच पूर्ण इथे आज पूर्ण कंप्लीटच झाला. म्हणजे तुम्हाला हे जर पाठ असेल तर पहा, यानंतर sin थीटा बाय cos थीटा इक्वल टू tan थीटा. sin बाय cos tan. आणि इथं कन्फ्यूज होतात पहा विद्यार्थी, cos थीटा बाय sin थीटा इक्वल टू cot थीटा. बरोबर आहे. तर एवढे फॉर्म्युले, हे ज्याला फॉर्म्युले समजले, ज्याला फॉर्म्युले हे पाठ असतील त्यांना कधीच तुम्हाला या चॅप्टर मध्ये कुठंच अडचण येणार नाही. तुम्ही काय काय शिकून लक्षात ठेवा, sin म्हणलं O हिरो, cos म्हणलं A हिरो, tan म्हणलं O आणा, या 3 लक्षात ठेवा. पुन्हा हे फॉर्म्युले, हे जर तुम्हाला काही समजत नसेल एवढं लक्षात ठेवा, साइनच्या उलट कोसेक, कोसेकच्या उलट साइन, सेकच्या उलट कॉस, कॉसच्या उलट सेक, टॅनच्या उलट कॉट, कॉटच्या उलट टॅन. ह्या गोष्टी झाल्या. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात एक टेबल शिकायचं आहे, फक्त टेबल.
टेबल झालं की बाकी तुमचं सर्व चॅप्टरला आपण पुन्हा चालू करू. आपण जे प्रॉब्लेम सेट आहे ते शिकवायला चालू करू. आता व्यवस्थित तुम्ही जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर काढून घेऊ शकता. तर पहा आता आपल्याला ट्रिग्नॉमेट्री टेबल कसा काढायचा पाठ करण्यापेक्षा तुम्हाला काढता पण आला पाहिजे. मी तुम्हाला सोप्या स्टेपने सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा मी इथे लिहितो साइन थिटा, बरोबर आहे. साइन थिटा इथं काय लिहू, कॉस थिटा, आणि इथे लिहितो टॅन थिटा. आता तुम्ही म्हणता सर आमच्या पुस्तकात तर 6 ह्याचा सांगितलं, आपण 3 ह्याचा सांगू. तुम्हाला 6 ह्याचा कसा करायचा किंवा कसा लक्षात ठेवायचा हे मी तुम्हाला सांगतो. तर व्यवस्थित लक्ष द्या. आता बा काय करायचं, पहिल्या टेबल मध्ये फक्त 4 पर्यंत उजळणी लिहायची. हा पहा काय लिहायचं 0 1 2 3 4. पहा शॉर्टकट मध्ये सांगालो कसं लिहायचं 0 1 2 3 4. सगळ्यात मोठी संख्या किती 4, सर्वांना 4 ने डिवाइड करा. बघा सोप्या स्टेपने सांगतोय 4 ने डिवाइड केलं, जिथं काटाकाटी होती तिथं करा. ह्याचा तर भागाकार काय ना 0 इथं होत नाही. ते बे 1 बे बे दोन्ही 4 इथं होत नाही. 4 1 4 काटाकाट झाली. आता ह्याच्यानंतर काय करायचं स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट मला सांगा 0 चं 0 येणार, 1 चं काय येणार 1, 4 चं काय येणार 2. स्क्वेअर रूट म्हणजे कसं वर्गमुळात 1/4 ह्याचं बाहेर काढल्यावर 1/2 येतो. आलं लक्षात. आता मला सांगा 1 चं स्क्वेअर रूट 1 असतो, रूट 2 चं स्क्वेअर रूट 2 चं जर तुम्ही जर असं केलं 1/2 1 चं बाहेर, पण 2 कशाचा वर्ग आहे का नाही, मग 1/√2. आता इथं कसं येणार 3/2. मग 3 कशाचा वर्ग आहे का नाही, मग काय केलं 3√3/2 1 ला 1. बघा 1 ला 1. आलं लक्षात. मग सुरुवातीला पहिली स्टेप काय करायची 0 पासून 4 पर्यंत लिहायचे अंक. 4 ला सर्वांना डिवाइड करायचं. डिवाइड केल्यानंतर सर्वांचं स्क्वेअर रूट घ्यायचे, सर्वांचे स्क्वेअर काढून घ्यायचे. आलं लक्षात. आता पहा ह्याच्यानंतर उलट लिहित चला. तो 1 आहे इथे लिहा 1, नंतर काय √3/2 या, नंतर काय 1/√2 या, नंतर काय 1/2, आणि नंतर काय 0. बघा साइन आणि कॉस माहित झालं की बाकी तुमच्या सर्व लक्षात येईल. साइन बाय कॉस काय होत असतो टॅन. मग ह्याचा डिवाइड करा 0/1. 0/1 म्हणजेच काय होणार 0. एवढं लक्षात ठेवा की 0/1 0 होत असतो, 1/0 इन्फायनाइट होतं. इन्फायनाइट म्हणजे अनंत आहे, सांगता येत नाही. इन्फायनाइट नॉट डिफाइन्ड किंवा असायला आपण म्हणू शकतो. मग बघा ह्याचा डिवाइड हे दोन भागाकार केलं की टॅन निघणार. मग आता पहा इथं 1/2 √3/2 कॅन्सल म्हणजे येणार इथं 1/√3. मग मला सांगा आता इथं काय येणार 1/√2 कॅन्सल म्हणजे इथं येणार 1. इथं काय येणार √3/2 1/2 कॅन्सल √3/1 म्हणजे √3 आणि 1/0 काय येत असतो नॉट डिफाइन्ड. आता बघा तुम्ही म्हणता सर आता तुम्ही 3 ह्याच्या सांगितलं, आता बाकीच्या कसं काढायचं. तुम्हाला मी एक सांगितलं आहे साइनच्या उलट कोसेक, कॉसच्या उलट सेक, टॅनच्या उलट कॉस. समजा आता तुम्हाला sin 30 ची व्हॅल्यू माहिती 1/2. जर तुम्हाला विचारली सांगा म्हणले कोसेक 30 ची व्हॅल्यू, तुम्ही म्हणता आता इथं नाही, पण तुम्हाला एक माहिती की साइनच्या उलट कोसेक होतो. मग साइन लगेच तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे. sin 30 किती 1/2. मग साइनच्या उलट काय असते कोसेक. मग कोसेकची काय ना 2/1 म्हणजेच काय 2. असं लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी विचारले cos 45 ची व्हॅल्यू काय, तुम्ही लगेच सांगा 1/√2. आणि जर तुम्हाला विचारली sec 45 व्हॅल्यू काय, लगेच तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे cosच्या उलट काय असतो sec असतो. मग काय येणार 1/√2 च्या उलट करा √2/1. मग बाकीचं तुम्हाला पाठ करायची गरज आहे, तुमच्या पुस्तकात ते पूर्ण डिटेल काढून दिले. मग तेवढं काहीच लक्षात ठेवायची गरज नाही, आपलं हे शॉर्टकट लक्षात ठेवा. इतर मी म्हटलं तर लिहितो साइनच्या उलट काय असते कोसेक थिटा, कॉसच्या उलट असतो सेक थिटा, आणि टॅनच्या उलट असतो कॉट थिटा. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालते. शॉर्टकट लक्षात आला तर व्यवस्थित सर्वांना याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण एक्सरसाइजला सुरुवात करू. पहा आता त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. प्रॅक्टिस सेट 6.1. तर ह्याच्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम सोपे आहेत, फक्त आपला फॉर्म्युले पार्ट असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाटतं मी इथे आयडेंटिटी लिहून देतो sin² θ प्लस
cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असतो cosec स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इक्वल टू sec स्क्वेअर थिटा। तर मला सांगा आपल्या तीनच प्रॉपर्टी किंवा तीन ह्या बेसिक फॉर्म्युलाचा वापर करून आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे। तर प्रॅक्टिस सेट किती या 6.1 त्यातला फर्स्ट क्वेश्चन असा दिलाय पहा। फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो sin थीटा इक्वल टू 7/25 आणि आपल्याला काय म्हणते cos थीटा अँड tan थीटा काढा। आता पहा लगेच तुमच्या लक्षात येईल विनो दॅट म्हणजे तुम्हाला माहित आहे काय माहित आहे तर sin माहिती cos काढायचे पहिले आयडेंटिटी तुम्ही ते वापरू शकता। मग लगेच तुम्ही लिहा वाटत sin थीटा इक्वल टू 7/25 दिले मग इथे लिहू शकतात वी नो दॅट बरोबर हे नाही लिहिले तरी चालते sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 ठेवा किंमत आता इथं कशाची sin ची किंमत ठेवा sin काय 7/25 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस याला तिथं सॉरी प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 करायचा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर 49 625 प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 तर cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस तिकडे टाका मायनस 625 याच्या खाली काय नाही म्हणजे एक क्रॉस मल्टिप्लाय करा तर cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 625 मायनस 49 अपॉन 625 या दोघांची आता काय करा सबट्रॅक्शन करा तर मग काय येणार इथं cos स्क्वेअर थीटा इक्वल टू सबट्रॅक्शन केलं की त्याला 576 576 अपॉन 625 आता काय करायचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केली तर तुम्ही तर वाक्य लिहायचं वाटलं तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड आता जर ह्याची जर स्क्वेअरिंग केली तर काय येणार cos थीटा इक्वल टू हे कशाचा वर्ग 24 आणि हे 25 चा मग cos ची किंमत भेटली आता राहिला tan तुम्हाला माहिती tan थीटा इक्वल टू काय असतो sin थीटा बाय cos थीटा तेव्हा किंमत sin थीटा काय आहे आपल्याकडे 7/25 अपॉन cos काय 24 अपॉन 25 कॅन्सल तर tan थीटा इक्वल टू काय येणार मग tan थीटा इक्वल टू आपला आन्सर आलं 7/24 बरोबर आहे काय ह्याच्यात अवघड नाही फक्त आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आणि किमती पुट करायच्या बाकी काहीच नाही tan थीटाची किंमत निघाली cos थीटा निघाली चला स्क्रीनशॉट काढून घ्या पहा आता तर आपण सेकंड प्रॉब्लेम घेऊ सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय म्हणते आपल्याला tan थीटाची किंमत दिली आणि sec थीटा आणि cos थीटा काढा लगेच तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे tan थीटा कुठे आहे आणि sec कुठून निघू शकतं थर्ड प्रॉपर्टी जर वापरली आपण इथे tan ची किंमत ठेवली तर sec निघणार मग विनो दॅट तुम्हाला माहिती कोणता फॉर्म्युला वापरायचा आपल्याला थर्ड प्रॉपर्टी वापरू शकतात मग इथे आपलं आहे ते स्टेप लिहा सर्वांनी tan थीटा इक्वल टू 3/4 we know that काय माहिती आपल्याला 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा मग किंमत ठेवा 1 प्लस tan ची किंमत 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर आहे बरोबर आहे याची किंमत ठेवा sec स्क्वेअर थीटा मग 1 प्लस 3 तर 9/16 इक्वल टू sec स्क्वेअर थीटा करा क्रॉस मल्टिप्लाय 16 प्लस 9 अपॉन 16 इक्वल टू sec स्क्वेअर थीटा तर इथे येणार 25 अपॉन 16 इक्वल टू sec स्क्वेअर थीटा तर sec थीटा इक्वल टू येणार 5/4 sec थीटा इक्वल टू काय आलं मग 5/4 तर आता तुम्हाला माहिती cos काढायचंय मग cos आणि sec चे रिलेशन cos च्या उलट sec असतो म्हणजे इथं cos थीटा इक्वल टू 1/sec थीटा 1/sec थीटा काय आपल्याकडे 5/4 म्हणजे ह्याचं उलट करा म्हणजे काय येणार cos थीटा इक्वल टू 4/5 आलं लक्षात काहीच अवघड असं काहीच नाही फक्त आपल्याला आयडेंटिटी वापरायचंय आणि आयडेंटिटी वापरून किमती ठेवून आपण व्हॅल्यू काढू शकतो तर घ्या सर्वांनी स्क्रीनशॉट काढून
तर पहा आता यानंतर जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे तुम्हाला करायचा आहे, त्याच्यात काय म्हणते 3 नंबरचा क्वेश्चन, cot θ = 40/9 दिले आणि आपल्याला काढामध्ये कोसेक थिटा आणि साइन थिटा. तुम्ही काय करा, सेकंड आयडेंटिटी वापरा, cot ची किंमत आहे, कोसेक निघतो, कोसेकच्या उलट साइन असते, तुम्ही ते सोडू शकता. आता हा प्रॉब्लेम घेऊ आपण. काय म्हणते 5 sec θ - 12 cosec θ = 0 आणि sec θ cos θ आणि sin θ काढायचे आपल्याला. थोडा आयएफपी करा, महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आणि सोपा आहे, जास्त अवघड काही नाही याच्यात. तर आपण काय करू, ह्या मायनसला इकडे टाकू, प्लस होतो, बरोबर आहे. त्याच्यानुसार आपण स्टेप बाय स्टेप करू. आता पहा, आता त्याच्यात आपण काय करणार समजा, therefore 5 sec θ - 12 cosec θ = 0. तर 5 sec θ = 12 cosec θ मायनस तिकडे गेलं प्लस झालं. sec θ च्या उलट तुम्ही काय लिहू शकता, sec कशाच्या उलट असतो, cos च्या = 12 हे कशाच्या उलट असतो, sin च्या. मग जर ह्याचा तुम्ही समोरासमोर मल्टिप्लाय केला तर काय येणार इथे 5/cos θ 12/sin θ. तर आपण sin ला इथे टाकू, 5 ला इथे टाकू, म्हणजे काय होणार sin θ cos θ = 12/5. म्हणजे sin बाय cos काय असते, tan. मग tan θ आपल्याला किंमत भेटली 12/5. मग आपण tan काय करू शकतो की sec काढू शकतो. पहा, तर आपण इथं काय करू, आपल्याला माहिती we know that 1 plus tan square theta = sec square theta. 1 plus tan ची किंमत काय आली 12/5 ब्रॅकेट चा स्क्वेअर, इथे येणार sec square theta. 1 plus 1 4 4 1 2 5 25 = sec square theta. करा क्रॉस मल्टिप्लाय, 25 plus 1 4 4 upon 25 = sec square theta. दोघांची जर ऍडिशन केली तर किती येणार 169 upon 25 = sec square theta. तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर आपण केली तर sec θ = काय येणार 169 कशाचा वर्ग आहे 13 चा 13/5 सेक भेटलं. आता पहा आपल्याला काढायचंय काय cos आणि sin, बरोबर. सेक च्या उलट तर काय असते cos असते, त्याच्या उलट काय cos भेटले. cos भेटल्यानंतर पहिले आयडेंटिटी वापरू शकतो, आपण काढू शकतो. तर मग काय करा, आता आपल्याकडे सेक भेटलं, सेक च्या उलट काय असते cos. मग तुम्ही असं लिहू शकता cos θ = 1/sec θ. म्हणजे 1/sec ची किंमत 13/5 आहे, त्याच्या उलट करा, म्हणजेच आपल्याला cos θ = काय भेटणार 5/13. cos θ ची किंमत किती भेटली 5/13. तर तुम्ही आता त्याच्यावर काय काढू शकता, sin काढू शकता, पहिली आयडेंटिटी वापरू शकता. मग इथे डबल we know that sin square theta plus cos square theta = 1. कशाची किंमत माहिती आपल्याकडे, cos माहिती, sin लिहू शकतो. sin square theta plus cos काय आहे 5/13 ब्रॅकेट स्क्वेअर = 1. sin square theta = 1. वाटलं तर याचा स्क्वेअर करून घेऊ आपण. काय आहे 25 upon 169 = 1. तर sin square theta = 1. ते मायनस प्लस तिकडे गेल्या मायनस होणार, करा क्रॉस मल्टिप्लाय. sin square theta = 169 - 25 upon 169. वरची जर सबट्रॅक्शन केले तर किती येणार sin square theta = 144 169. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, तर sin θ = येणार 12/13. त्या झाल्या आपल्या किमती. विचारले होते किती सेक काढले, cos sin. आलं लक्षात, व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. जर कोणाला जर समजत नसेल किंवा फास्ट होत असेल तर तिथे कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता की सर हा प्रॉब्लेम समजला नाही, तर हे व्यवस्थित त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर पहा आजच्या लेक्चर मध्ये आपण शेवटचा प्रॉब्लेम घेऊ, बाकीचे राहिलेले नेक्स्ट
नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम घेऊ. तर पहा आता इथे काय म्हणतंय tan θ = 1 दिलंय आणि क्वेश्चन म्हणते फाइंड द व्हॅल्यू ऑफ sin θ + cos θ अपॉन sin θ + cosec θ. आता तुमच्या इथे लक्षात येत असेल tan θ = 1 आहे तर tan कशाची व्हॅल्यू 1 असते 45. मग θ किती येणार 45. तुम्ही इथे लिहू शकता tan 45 डिग्री = 1 तर tan θ = tan 45 तर थीटा इक्वल टू येणार 45. थीटा इथे किती ठेवणार तुम्ही 45 ठेवा. मग इथे पुट करू आपण sin 45 प्लस cos 45 वाटलं डिग्री लिहू शकता अपॉन इथं काय येणार sec 45 प्लस cosec 45. चला सांगा व्हॅल्यू सांगू शकता तुम्ही. sin 45 ची व्हॅल्यू काय असते 1/√2 cos 45 1/√2 sec 45. sec कशाच्या उलटा असतो cos च्या 1/√2 च्या उलटा येणार √2 प्लस cosec कशाच्या उलटा असतो sin च्या इथे काय येणार √2. करा आता वरचे ऍडिशन छेद समान आहे वरचे बेरीज करा 2 खालचं एकच येणार √2 अपॉन इथं 1 असतो इथं 1 असतो 1 + 1 याची जर ऍडिशन केली √2 येणार. ह्याच्या खाली काय येणार म्हणजे 1 द्या ते करा 2/√2 इंटू त्याचं उलट करा 1/√2. हे 2 कॅन्सल म्हणजे काय होणार √2 × √2 √4 4 चं बाहेर काढल्यावर 1/2. थोडं मी फास्ट सांगत आहे कारण ह्याच्या आधी आपण झालेलं आहे ऑनलाईन आपण गुगल मीटच्या द्वारे आपले दररोज फेस टू फेस क्लास चालू आहेत. पण काही विद्यार्थ्यांना थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण व्हिडिओ पण करत आहोत. तर तुम्ही ते व्यवस्थित पहा. जरी समजत नसेल फास्ट होत असेल कमेंट मध्ये कमेंट करून सांगू शकता. तर आपण काय करू आज इथं स्टॉप करू. उद्या राहिलेले ह्याच्यानंतरचा 6 क्वेश्चन मध्ये जवळपास 12 क्वेश्चन आहे तर ते आपण उद्या घेऊ. तर सर्वांना धन्यवाद. काय अडचण असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता. तर धन्यवाद.